नमस्कार. श्रद्धा आणि भक्तीमध्ये ना एक अशी अद्भुत शक्ती आहे जी अशक्य वाटणाऱ्या गोष्टींनाही शक्य करून दाखवते. आज आपण आपल्या महाराष्ट्रातल्याच अशा 2 अविश्वसनीय कथा पाहणार आहोत जिथे निस्सीम श्रद्धेनं अक्षरशः चमत्कार घडवले. चला तर मग या दैवी प्रवासाला सुरुवात करूया. तुमच्या भक्तीवर आम्ही प्रसन्न झालो आहोत. तुम्हाला हवा तो वर मागा. हे शब्द म्हणजे केवळ एक वचन नाहीये, तर एका वैश्विक सत्याचा प्रतिध्वनी आहे. जेव्हा भक्ती अगदी मनापासून हृदयाच्या गाभ्यातून येते तेव्हा देव स्वतः प्रतिसाद देतो. हेच खरं. आपल्या महाराष्ट्राच्या या आध्यात्मिक भूमीमधल्या 2 महान कथा हेच तत्व आपल्याला सांगतात. एकीकडे आहे दत्तात्रेय परंपरेतील कथा, जी त्याग आणि कठोर तपश्चर्येवर भर देते. तर दुसरीकडे आहे महानुभाव पंथातील कथा, जी देवाशी एक प्रेमळ, अगदी वैयक्तिक नातं जोडायला शिकवते. दोन्ही कथा आपल्याला हेच सांगतात की भक्तीचे मार्ग भलेही वेगळे असोत, पण तिची शक्ती मात्र सारखीच अफाट आहे. आपली पहिली कथा आहे सहस्रार्जुनाची, जिथे भक्ती आणि अहंकार यांच्यातलं एक विलक्षण नाट्य घडतं. ही गोष्ट आहे एका अशा राजाची ज्यानं टोकाच्या त्यागातून वरदान तर मिळवलं, पण पुढे अहंकाराच्या जाळ्यात अडकून सगळं काही गमावलं. जरा कल्पना करा, यदुवंशाचा एक राजकुमार कार्तवीर्य, जन्मतःच 2ही हातांनी अपंग, राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार त्याला नाकारला गेलाय. अशा परिस्थितीत त्याने काय केले असेल? तो हरला नाही. त्याने राज्याचा त्याग केला आणि तो थेट सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये गेला, फक्त एकाच आशेने की दैवी कृपा प्राप्त करायची. त्याची भक्ती काही साधीसुधी नव्हती, ती अगदी पराकोटीची होती. तो रोज श्री दत्तात्रय प्रभूंची सेवा करायचा. त्यांच्या स्नानानंतर जटा सुकवण्यासाठी धूप द्यायचा. पण एके दिवशी जेव्हा धूपपात्रच सापडेना, तेव्हा त्यानं जे काही केलं ते अकल्पनीय होतं. वेळ जायला नको म्हणून त्याने चक्क आपल्या थोट्या हातांवर जलते निखारे ठेवले आणि त्यावर धूप अर्पण केला. स्वतःच्या वेदनेपेक्षा त्याला देवाची सेवा कितीतरी मोठी वाटली. त्याच्या या अतुलनीय निस्वार्थ भक्तीनं भगवान दत्तात्रेय अक्षरशः द्रवले. ते प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला एक असाधारण वरदान दिलं, 1000 शक्तिशाली हातांचं. आणि त्याच क्षणापासून तो अपंग राजकुमार सहस्रार्जुन म्हणून ओळखला जाऊ लागला. 1000 हातांचा महापराक्रमी राजा. पण म्हणतात ना, प्रत्येक महान शक्तीसोबत एक मोठी जबाबदारी येते. या वरदानाला 3 कठोर अटी होत्या. त्याला स्पष्टपणे बजावण्यात आलं होतं की जर त्याच्या हातून गोहत्या, ब्रह्महत्या किंवा स्त्रीहत्या झाली तर त्याचा सर्वनाश अटळ आहे. या केवळ सूचना नव्हत्या, तर त्याच्या भविष्यासाठी एक गंभीर इशारा होता. आणि दुर्दैवानं तो इशारा खरा ठरला. सत्ता आणि शक्तीच्या गर्वानं सहस्रार्जुनाचा विवेकच हरपला. त्याचा अहंकार इतका वाढला की जमदग्नी ऋषींच्या आश्रमातली दैवी कामधेनू गाय मिळवण्याच्या हव्यासापोटी त्यानंच त्या निरपराध ऋषींवर आणि त्यांच्या पत्नी रेणुका यांच्यावर हल्ला केला. हाच क्षण होता त्याचा पतनाचा. सहस्रार्जुनाच्या एका चुकीच्या कृतीने एका नव्या अध्यायाला जन्म दिला. एका महानायकाच्या उदयाची ही कहाणी आहे. ही कथा आहे परशुरामाची, ज्याची भक्ती कर्तव्यातून, न्यायाच्या तळमळीतून आणि आपल्या आईवडिलांच्या दुःखातून जन्माला आली. बेटा परशुराम, धाव, मला वाचव, माझी हत्या केली जात आहे. ही त्याच्या आईची, रेणुकेची शेवटची, हृदय पिळवटून टाकणारी किंकाळी होती. ही किंकाळी म्हणजे फक्त एक हाक नव्हती, तर ते एक असं पाचारण होतं ज्यानं परशुरामाच्या आयुष्याची दिशाच कायमची बदलून टाकली. आपल्या आईच्या निष्प्राण शरीरावरच्या 21 जखमा पाहून परशुरामाचे हृदयात क्रोधाग्नी पेटला. त्या प्रत्येक जखमेसाठी त्याने एक भीषण प्रतिज्ञा केली, तो ही पृथ्वी 21 वेळा दुष्ट क्षत्रियांपासून मुक्त करेल. हा केवळ सूड नव्हता, तर आपल्या आईवडिलांप्रती असलेल्या कर्तव्याचा आणि न्यायाचा तो एक संकल्प होता. पण त्याच्यासमोर एक मोठं आव्हान होतं. आईच्या इच्छेनुसार त्याला अंतिम संस्कारासाठी भगवान दत्तात्रेयांना गुरु म्हणून शोभायचं होतं. पण त्यानं तर त्यांना कधी पाहिलंच नव्हतं. मग या अथांग जगात तो आपल्या गुरूंना ओळखणार तरी कसा? त्याच्या आईनं त्याला एक अद्भुत खूण सांगितली होती, एक साधा पण तितकाच दैवी चमत्कार. ती म्हणाली होती, बाळा, जेव्हा तू खऱ्या प्रभूंचं दर्शन घेशील ना, तेव्हा तुझ्या हातातली ही सुकलेली निर्जीव कावड हिरव्यागार पालवीनं जिवंत होईल. अनेक दिवसांच्या शोधानंतर सह्याद्रीच्या पर्वतावर परशुरामाला एक सामान्य शिकारी दिसला आणि त्याच क्षणी तो चमत्कार घडला. त्याच्या हातातल्या त्या सुकलेल्या कावडीला 2 कोवळे हिरवे अंकुर फुटले. त्याला समजलं, आपला शोध संपला. आपला गुरु साक्षात भगवान दत्तात्रेय एका सामान्य पारध्याच्या वेशात त्याच्यासमोर उभे होते. चला,
आता आपण त्यागाचा आणि कर्तव्याच्या मार्गावरून भक्तीच्या एका वेगळ्या, अधिक प्रेमळ आणि जिव्हाळ्याच्या स्वरूपाकडे वळूया. ही कथा आहे फलटणमधल्या महानुभाव परंपरेची, जिथे श्रद्धा देवाशी असलेल्या एका आपुलकीच्या, वैयक्तिक नात्यात व्यक्त होते. या कथेची नायिका आहे सकुबाई, श्री चक्रपाणी महाराजांची एक 85 वर्षांची आजी. तिची भक्ती कुठल्याही ग्रंथात लिहिलेली नव्हती बरं का. तिचं देवाशी नातं अगदी आपल्या घरातल्या एखाद्या वडीलधाऱ्या माणसासारखं होतं, वैयक्तिक, थेट आणि संवादाचं. ती देवाला अगदी हक्कानं म्हणायची, थांबा बाबा, मी आता स्वयंपाक करते आणि तुम्हाला नैवेद्य दाखवते. ह्या साध्या शब्दांमध्ये किती निखळ प्रेम आणि विश्वास सामावलाय, नाही का? जणू काही देव तिच्या सोबतच जेवायला बसणार आहे. आणि तिच्या या प्रेमळ हाकेचा प्रभाव इतका खोलवर रुजला की तिचे तेच शब्द आबासाहेब आणि बाबासाहेब पुढे जाऊन फलटणमधल्या मंदिरांची ओळखच बनले. एका सामान्य भक्ताच्या वैयक्तिक श्रद्धेचा हा वारसा आजही संपूर्ण समाजानं कसा जपला आहे, हे खरंच खूप अद्भुत आहे. आता पाहूया याच परंपरेतल्या घोड्याच्या यात्रेचा एक विलक्षण चमत्कार. काही खंडोबाचे भक्त जेजुरीला निघाले होते आणि त्यांच्यासोबत होता एक पितळेचा नवसाचा घोडा. पण दुसऱ्या दिवशी सकाळी एक विचित्रच गोष्ट घडली. अनेक बलवान माणसांनी मिळून प्रयत्न केला, पण तो घोडा इंचभरही जागेवरून हलेना. जणू काही कोणतीतरी अदृश्य शक्तीच त्याला रोखून धरत होती. जेव्हा माणसाची शक्ती कमी पडली, तेव्हा श्रद्धेनं मार्ग दाखवला. एका स्थानिक भक्तानं सांगितलं की या घोड्यावर श्रीकृष्ण महाराजांची कृपा आहे. मग काय, मंदिरातला पवित्र अंगारा घोड्याला लावण्यात आला. श्रीकृष्ण महाराज की जय असा गगनभेदी जयघोष झाला आणि एक अविश्वसनीय दृश्य घडलं. एका लहानग्या मुलानं त्या जड घोड्याला अगदी सहज उचलून मंदिरात नेलं. हे होतं सामूहिक श्रद्धेचं अफाट सामर्थ्य. तर या दोन अगदी भिन्न कथांमधून आपल्याला काय शिकायला मिळतं? या कथा आपल्याला हेच सांगतात की भक्तीचा वारसा हा काही फक्त इतिहासाच्या पानांपुरता मर्यादित नाहीये. तो आजही आपल्यात, आपल्या परंपरांमध्ये जिवंत आहे. या कथांमधून भक्तीचे किती वेगवेगळे रंग उलगडतात. ती कधी सहस्रार्जुनाच्या टोकाच्या शारीरिक त्यागाच्या रूपात दिसते, तर कधी परशुरामाच्या कुटुंब आणि न्यायासाठी घेतलेल्या कठोर व्रताच्या रूपात. कधी ती सकुबाईच्या देवाशी साधलेल्या प्रेमळ संवादात सापडते, तर कधी फलटणच्या लोकांच्या चमत्कारांवरच्या सामूहिक विश्वासात दिसते. म्हणजे भक्तीचा कोणताही एकच मार्ग नाही, तिची रूपं अनंत आहेत. आणि हाच जिवंत वारसा आजही आपल्याला माहूरमधल्या दत्तात्रेयांच्या विधींमध्ये, कोल्हापूरच्या अंबाबाईच्या परंपरेत आणि फलटणच्या वार्षिक घोड्याच्या यात्रेमध्ये पाहायला मिळतो. या कथा म्हणजे केवळ भूतकाळातल्या आठवणी नाहीयेत, तर आपल्या वर्तमानातल्या श्रद्धेचा त्या जिवंत आधारस्तंभ आहेत. या कालातीत कथा ऐकल्यावर आपल्या स्वतःच्या हृदयात भक्तीचं नेमकं कोणतं स्वरूप जागं होतं? त्यागाचं, कर्तव्याचं, प्रेमाचं की विश्वासाचं? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहण्यासारखा आहे. धन्यवाद.